नमस्ते, वेलकम टू माय चॅनल. तर सर्वांना अगोदर गुड मॉर्निंग. तर आज गेली होती गावात. तर गावात काय मच्छी मिळाली हे तुम्हाला दाखवते. चला, छान अशी मच्छी मिळाली आहे. हे बघ, हे अंडा मच्छीचा आणि हा आहे वडा मासा आणि इथे आहे ही आहे कोलबी सोडा बोलतात तशी. तर चला आता याचीच रेसिपी. आता सेंटू आमचा मोठा झाला आहे बघा, स्वतःची स्वतः तयारी करते. भाकरी करून झालेले आहेत, जेवण पण झालंय. आता चालू सिनोला सोडायला ना सिनो. हां, सगळं ठेवून देते. चलो हो गया. चल जेवण दाखवते ते मी काय बनवलंय. चालू केलंस का नाही? नाही केला. बघू, जेवण दाखवते आपल्याला काय काय बनवले ते. हे आहे कोलबी मसाला आणि आमचा यो हावरा. याची फेवरेट असतं कोलबी म्हणून तो असा. आणि इथे हलवा माशाचा रस्सा आहे आणि हे. तर चला आता ह्याला स्कूलमध्ये सोडून येते. आता सिनो चालले स्कूलमध्ये. मी नाही गेले सोडायला, असतेच चालेत घेऊन त्याला. उतरलेत खाली आता ती सगळे. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आमच्या घरात थोडा काम चालू आहे. तर त्यासाठी कामवाले आले, त्यांना मी आता चहा बनवते. आता इथे क्लिनिंग वगैरे केलेली होती मी दुपारी. बघा आता इथे चहा बनवत ठेवलेला आहे. हा बघा मनी प्लांट कसा झालेला आहे. तर हा पॉट थोडा छोटा होते आता या प्लांटसाठी. तर आपण एक मोठा प्लांट आहे माझ्याकडे, त्याच्यात याला शिफ्ट करणार आहोत. पण अगोदर चहा बनवून देते. तर हा एक प्लांट होता माझ्याकडे, प्लांटर. तर ह्याच्यामध्ये हा आपण आता ट्रान्सफर करू. चॉपस्टिक लावलेला आणि इथे बघू शकता किती आता हा म्हणजे साईज मोठी झाली आणि कुंडी झाली छोटी. त्याच्यामुळे आपण ह्याच्यात लावू म्हणजे याची वाढ पण मस्त होईल. तर हीच अगोदर मी माती येते आधी अशी गच्च बसलेली मी फोडून घेते अगोदर. तर हा दांडा मी सपोर्टसाठी त्या वेलीचा ठेवलेला आहे. आता आपल्याला वेळ लावून घ्यायची आहे ती. सिनोला सिनो आलेला आहे स्कूलमधून. तर एवढा आपण आता खोल असा खड्डा केलेला आहे. याच्यामध्ये हे झाड आपण इथे ठेवूया आणि आता याच्यात माती घालू. तर आधी आपण हे असा सोडून घेतलेला आहे, त्याचा ताना येतो आणि याला असे बघू शकता आपण 3 ताने आहेत, 1 2 आणि 3 असे आहेत. तर आता मी हे व्यवस्थित याला गुंडाळून घेते, त्याच्यानंतरच तुम्हाला दाखवते. तर हा बघा असा आपण लावलेला आहे झाड.
आणि नंतर मग तो तसा होईल, जसा हा झालाय तसा. आणि ही अशी वेल अशी वरच जाऊ द्यायची, म्हणजे ती म्हणजे चांगला असं म्हणजे वाढत जाईल तो. तर अशा प्रकारे आज झाड हा लावून झालेला आहे. चला आता याला मी पाणी देते. तर इथेच मी सध्या ठेवते, कारण दोन्ही साईडनं मग आता याला म्हणजे त्या खिडकीतून आणि किचनच्या खिडकीतून सनलाईट त्याला मिळत जाईल जास्त. तर बघा, आय होप हा पण आता असाच होईल. तर मस्त असं झालेलं आहे बघा. तर चला आता झाड तर आपला लावून झालेलं आहे आणि आता मी जेवणाला सुरुवात करते, पण त्या अगोदर दिवाबत्ती करते, कारण संध्याकाळची वेळ झालेली आहे आता. तर चला, इथे आता आपली दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे आणि सिनो चाललं आहे आपला ट्युशनला. त्याची तेच चाललो आहे बघा. आता काहीच करायला लागत नाही मला, त्याचा तो करतो बरोबर. आणि ही आता पोळ्यांसाठी डाळ भिजत ठेवलेली आहे, उद्या पोळी बनवायची आहे त्यासाठी. तर ही डाळ मी जेवण वगैरे सर्व करून झाला, भांडी वगैरे घासून झाली की मी वाटून ठेवणार आहे, म्हणजे सकाळी घाई नको. तर ही अर्धा किलोची डाळ आहे. तर चला आता जेवणाला सुरुवात करते. मगाशीचा वडा मासा होता, ज्या तुकड्या मी ठेवलेल्या त्याच आता करणार आहे. फ्रीज पण बघितला असाल तुम्ही किती मेसी झालं आहे. थोडं थोडं आता काम करते. तर चला आता हे बनवते अगोदर. तर इथे बघा आपलं जेवण झालेलं आहे. मस्त असा वडा मासाचा रस्सा झालेला आहे. इथे राईस आहे आणि इथे भाकरी आहेत. आजचा रात्रीचं जेवण आमचं झालेलं आहे आणि आज रात्रीच लावलेलं मशीन. चला आता हे सर्व झालं का मग ही डाळ पण मस्त आता भिजलेली आहे बघा. हे पण आता उकळून घेते. माझं किचनचं आत्ताच आवरलं आहे आणि मी इथे बघा डाळ उकळून घेतली आणि इथे गोल पण कापून घेतलेलं आहे. आता ही डाळ मी वाटून ठेवीन आज रात्री, कारण मग सकाळी पोळ्या करायला मग इझी पडेल थोडा. तर मी अगोदर थोडासा घी टाकला याच्यामध्ये 1 चम्मच. त्याच्यानंतर आता हे गूळ टाकले आणि ही आपली डाळ आहे ती आपण याच्यात टाकू. आणि वेलचीची पूड. आपला गूळ आहे तो मस्त असा मेल्ट झालेला आहे. आता हे डाळ टाकून घेऊया. याच्यामध्ये आपण डाळ टाकली आणि ही मस्त मिक्स करून घेऊया. तर मी इथे वेलची आणि थोडीशी साखर घेतली आणि याच्यात पेस्ट बनवते. मस्त अशी पेस्ट झालेली आहे. चला आता हे आपण डाळीमध्ये टाकू. गुलाचं पाणी आटेपर्यंत थोडीशी शिजवू, मग झाली. आता आपली इथे डाळ रेडी आहे. तर मी ही वाटून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवेन आणि मी सकाळी पोळे करू आपण. तर चला. आणि हो, उद्या आहे मकर संक्रांती. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा ह्या ॲडव्हान्समध्ये देते. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. जर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.